खांद्याला समांतर आपण मर्कटासन करतोय आणि दोन्ही गुडघे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आणि गुडघे आणि पंजे जोडून गुडघे डाव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा उजव्या बाजूला आणि त्या ठिकाणी थांबायचे. आपल्याला घाई करायची नाही. आपल्याला अर्धा मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत या ठिकाणी थांबण्यासाठी आपले जे ऋषीमुनींनी व्यवस्था दिलेली आहे त्याच्यामध्ये कसं वेळ दिलेली आहे, पण आपल्याला एवढा वेळ नाही आहे. आता हळूहळू आपल्याला उजव्या साईडला गुडघे द्यायचे आणि डाव्या साईडला चेहरा आणि प्रयत्न करायचा आहे गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा ठेवायचा आणि दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे. अगदी आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय बघा, स्ट्रेचिंग होत आहे. पोटाच्या सर्व अंगांचा, कमरेचा, मेरुदंडाचा, हात आणि नर्वचा, गुडघ्यांचा, पायांचा, हिप जॉईंटचा व्यायाम होतोय. आता गती देऊन करा, आपापल्या क्षमतेनुसार करा. चेहरा उलट्या बाजूला घ्या आणि प्रयत्न करा आपले गुडघे आणि पंजे साथ चालतील. करा. जेवढं जास्त होईल तेवढा जास्त फायदा आहे. खूप सुंदर बघा, सर्वजण करू शकतात. गुडघ्यावर गुडघा, पंजावर पंजा ठेवायचा आहे. अगदी सहजपणे क्रिया होते आणि संपूर्ण आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि ये मर्कटासन, मग कंद्रासन, मग भुजंगासन, अशा छोट्या छोट्या प्रक्रिया ज्या सहजपणे आपण करू शकतो त्या करायच्यात. आता आपण थांबून दोन्ही पायाच्या पंजामध्ये 1.25 फुटाचं अंतर घ्यायचं आहे आणि आता गुडघे डाव्या बाजूला न्यायचे आहेत आणि चेहरा उजव्या बाजूला. सुंदर. आणि एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल आणि तिथे थांबायचा प्रयत्न करायचा आहे. एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा पंजा असा स्पर्श करेल आणि तिथे वेगवेगळ्या अंगांना त्याच्यामुळे ताण मिळणार आहे. आपल्या शरीरामध्ये कुठेही ब्लॉक राहणार नाही. ब्लॉक ताण मिळाल्यामुळे ब्लॉक राहणं शक्य नाही आहे. म्हणून थोडासा थांबायचा प्रयत्न करायचा. आपल्याला विधी, खरी विधी अशी आहे अर्ध्या मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. मग आपण आता उजव्या साईडला जाऊया आणि चेहरा उलट्या बाजूला. खूप सुंदर बघा, सगळे करू शकतात. अगदी याच्यामध्ये कोणालाही क्रिया करताना काहीही अडचण नाही. एका पायाचा पंजा दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श करेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करा. आता गती देऊन करा. करा. एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल आणि चेहरा उलट्या बाजूला असेल. ज्याला फास्ट करता येते त्यांनी फास्ट करायचं, पण झटका द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. संपूर्ण व्यायाम, पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन, त्याच्याबरोबर सूक्ष्म व्यायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, त्याच्यामुळे आपलं संपूर्ण आरोग्य ठीक राहणार आहे.
कुठलाही असाध्यातला असाध्य आजार असेल तर तो बरा होणार आहे. वेगवेगळ्या प्रक्रिया करायची गरज नाही आहे. आता थांबूया. आता आपण यानंतर करणार आहोत कंद्रासन. आपले घोटे पकडायचे आणि श्वास भरत वरती यायचे. इथे थांबायचं, थोडा थांबायचा प्रयत्न करायचा. दीर्घ श्वसन चालू ठेवायचं. आता गती देऊन करायचं. बघा, सुंदर क्रिया. कंबर कधीही दुखणार नाही. शक्तिशाली बनून राहणारे कंबर, मेरुदंड, स्पायनल कॉर्डची समस्या येणार नाही. स्लीप डिस्कची समस्या, सॅटिका पेनची समस्या असेल तर राहणार नाही, नसेल तर येणार नाही. स्पॉन्डिलायटिसची समस्या, एन्क्लॉजिंग स्पॉन्डिलायटिस, काही समस्या येत नाहीये. थांबूया, विश्राम. दोन्ही पाय समोर खोला. हात पंजे शरीराच्या बाजूला ठेवा. आणि आता आपल्याला इथे करण्यासारखं आहे द्विचक्रिकासन. सायकलिंग करा, सायकलिंग करा. एका पायाने, दोन्ही पायाने साथ साथ उलट सुलट पॅडल मारायचं आहे. थांबूया. आता अर्ध हलासन. राईट पाव 90 डिग्री उचलायचा आहे, परत खाली न्यायचा आहे, परत डावा पाय असं राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट करा. प्रयत्न करा की तो जमिनीला टेकवायचे नाही दोन्ही पाय, जोपर्यंत आपण अर्ध हलासन करतोय. जमिनीवर विश्राम घ्यायचा नाही. विश्राम. आता उत्तान पादासन. पायाचे पंजे जमिनीपासून अर्धा फूट उचलायचे फक्त, श्वास भरून, आणि थांबायचे तिथे. उत्तान पादासन. पायाचे पंजे फक्त उचलायचे. विश्राम. आता यानंतर पोटावर यायचे सर्वांनी. डाव्या कुशीवरून पोटावर. मकर आसन. विश्राम. पंजावर पंजा आणि त्याच्यावर हनुवटी ठेवायची. विश्राम. यानंतर आपण भुजंगासन करणार. पंजे छातीच्या दोन्ही साईडला, टोळी जमीन पर, हनुवटी जमीन पर. श्वास भरत वरती जायचं आहे, दृष्टी आकाशाकडे. नाभीपर्यंतच उठायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला पाठीचा जो मणका आहे त्याला पुरेसा बेंड मिळणार आहे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे आहे. आपण जास्त वर उठलो तर आपल्या पाठीच्या मणक्याला योग्य व्यायाम मिळणार नाही. आता गती देऊन करा.
विश्राम. पंजावर पंजा, त्याच्यावर अनवटी ठेवायची. आता आपण पूर्ण भुजंगासन. श्वास भरत वरती जायचे. आपल्या हाताचे कोपरे सरळ झाले पाहिजे आणि दृष्टी आकाशाकडे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे. आपल्या क्षमतेप्रमाणे गती द्यायची. आता मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजार आहेत. त्या सर्व आजारांवर समाधान आहे योग, सहज योग. आपण जेवढा आत्ता केला तेवढा पुरेसा आहे. उच्च कोटीचं जीवन प्राप्त करायचं असेल तर मात्र कपालभाती जास्त करावी लागेल, अनुलोम विलोम जास्त करावं लागेल. विश्राम. यानंतर आपण करणार आहोत धनुरासन. विश्राम. आता डाव्या कुशीवर येऊन बसायचे. आता कठीण कठीण आसन फायदा तर देतात. आता पवनमुक्तासन. पवनमुक्तासन मध्ये तुम्हाला असं झालं पाहिजे बघा. हे असं झालं पाहिजे. असं होणार आहे का बघा. असं भलं तुमचं डोकं उचललं नाही, असं गुडघ्यांना नाक लागलं नाही असं, तरी पण असं पोटावर आपल्या दोन्ही मांड्या पोटावर घट्ट झाल्या पाहिजेत अशा. आणि मग दीर्घ श्वसन करायचं आहे. असं होत नसेल तर उगाच आपलं असं करून बसतं, काही उपयोग नाही. चल